गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. आपण गाई तयार करताना गाभण काळामध्ये काय काळजी घ्यायची ती महत्त्वाची आहे. गाभण काळ आणि ड्राय पिरियड ज्याच्यामध्ये आपण 2 महिने आठवतो तो काळ अतिशय महत्त्वाचा. त्या काळामध्येच गाई तयार करणं गरजेचं आहे. अशा गाई तयार केल्यास त्या गाई पुढं 5 महिने दूध चांगलं देतात. 5 महिने त्याचं ज्वलंत उदाहरण आहे माझ्यासमोर. आणि त्याला फार नाटकं न करता फार खर्च न करता कमी खर्चाच्या गाई तयार करणं गरजेचं आहे. त्या कशात तयार करतात कशात तयार झाल्या ते तुम्हाला मी समोर दाखवत आहे लाईव्ह. ही आहे 3ऱ्या वेताची गाय. 2 महिने आटलेली गाय आहे. अहो का हातीचं पिलो कसलं तयार आहे. आणि ही गाय वेळेनंतर दिवसाला 25 लिटर दूध आरामात दूध देते. 25 लिटर आरामात. ते पण असं खराब न होता 5 महिने. ही आहे 3ऱ्या वेताची गाय आणि ही आहे पहिला कालोड. विश्वास बसत नाही. ह्या गाई यांना काय देतो आहे काय नाही. फर्स्ट क्लास फक्त 2 किलो शेतकरी पशुआहार. हे गर्मिणीची गोळ्या आमकट टॉनिक तमकं फॉस्फरस हे ते काही न देता फक्त सकाळी 2 किलो संध्याकाळी 2 किलो हे देतो आहे. आणि फक्त माझ्याकडे सध्या नेपियर सुपर नेपियरची कुट्टी आहे. परभणी मोतीचं पण सीझन संपला. उन्हाळा होता पेरता आलं नाही. फक्त त्याच्यावरच गायी आहेत. आणि शेतकरी पशुआहार तो जो संतुलित आहार आहे त्या आहारामुळे ह्या गायी एवढ्या चांगल्या तयार होतात. आणि सगळ्यांना अनुभव आहे. माझे जेवढे ग्राहक आहेत त्या सर्वांना एकच अनुभव आहे. कालोडी मोठ्या होतात आणि गाभण काळात गायी चांगल्या तयार होतात आणि त्यानंतर चांगलं 5 महिने दूध देतात. काशीची रचना चांगली होती. कास अशी भरती मस्त टच की बोलायचंच काम नाही. आणि अशा गायी तयार करणे गरजेचं आहे. खर्च कमी उत्कृष्ट गाय संगोपन आणि त्याच्यासाठी शेतकरी पशुआहार. भेटूया पुढच्या भागामध्ये.